पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. प्रति हेक्टरी 50,000 रुपयांनी कर्जमाफीची मदत करा, तर दिल्लीत मुजरे करायला जाण्यापेक्षा मदतीची मागणी करा, ठाकरेंचा टोला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस बिलातून प्रति टन 15 रुपयांची कपात. सरकारचा निर्णय. सरकारचा शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा. विरोधक आणि शेतकरी नेत्यांचा आरोप. लाडक्या बहिणींना पुढील 6 महिन्यांचे हप्ते आत्ता द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. तर विरोधकांना लाडकी बहीण योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही, शिंदेंचा पलटवार. उद्याच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी रुपये. भाजपच्या केशव उपाध्यायांचा दावा. दसरा मेळाव्यात डोकावण्याचा भाजपच्या मंडळींचा एकमेव उपाध्यायी धंदा, अंबादास दानवेंचा पलटवार. भिवंडीत मराठी बोलण्याची गरज काय? सपाचे आमदार अबू आझमींनी पेटवला वाद. मुंबईत मराठी बोललीच पाहिजे, आशिष शेलारांनी सुनावलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर वर्षभरापूर्वी झालेला हल्ला खोटा. पोलिसांच्या रिपोर्टमुळे खळबळ. तर घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, देशमुखांचा आरोप. तर सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट होता, बावनकुळेंचा हल्लाबोल. एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय रद्द. दिवाळीनिमित्त भाडेवाढ करण्याचा घेतलेला निर्णय मागे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची मागितली माफी. नव्यानं सुरुवात करण्याची याचना. तर सूर्यकुमारला दुबईला येऊन ट्रॉफी आणि पदकं घेऊन जाण्याचा प्रस्ताव. डोनाल्ड ट्रम्प सरकारचं शटडाऊन सुरू. सरकारी खर्चाला अमेरिकेच्या संसदेची मंजुरी नाही. सरकारी कामं आणि सेवा ठप्प. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.